हे गाईज, हाय, मी आहे डॉक्टर प्रियंका आणि आज आपण बोलणार आहोत प्रेग्नन्सी विषयी. आज आपण अर्ली प्रेग्नन्सी मध्ये स्पॉटिंग दिसलं की मिसकॅरेज झालंच का याविषयी बोलणार आहोत. स्पॉटिंग दिसलं की थोडं थांबा, थोडं सायन्स समजून घ्या. या स्पॉटिंग मागे 3 ते 4 प्रकारची कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे इम्प्लांटेशन. चला साध्या भाषेत समजूया इम्प्लांटेशन काय असतं. सुरुवातीच्या 5 ते 7 आठवड्यांमध्ये बाळाची जी पेशी असते म्हणजे एम्ब्रियो ती तुमच्या गर्भाशयाच्या भिंतीला जाऊन चिटकते. यावेळी ज्या छोट्या छोट्या ब्लड वेसल्स असतात तुमच्या बाळाच्या आजूबाजूच्या त्या ऍडजस्ट करतात आणि या प्रक्रियेदरम्यान थोडासा रक्तस्राव होऊ शकतो. हेच रक्त पुढे ब्राउनिश स्पॉटिंग म्हणून दिसू शकतं. ब्राऊन रंग म्हणजे ऑक्सिडाइज ब्लड, ते ऍक्टिव्ह ब्लिडिंग नसतं. त्यामुळे घाबरून जाण्याचा प्रश्न नसतो, पण डॉक्टरला इन्फॉर्म करणे गरजेचे असते. दुसरं मेन कारण म्हणजे प्रोजेस्ट्रॉन. प्रोजेस्ट्रॉन तुमच्या प्रेग्नन्सीची किंवा असं म्हणू शकता अर्ली प्रेग्नन्सीची लाईफलाईन असते. कारण हा प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन तुमच्या गर्भाशयाला शांत ठेवतो, त्याचे कॉन्ट्रॅक्शन्स कमी करतो, बाळासाठी सुरक्षित लाइनिंग तयार करतो, इम्युन सिस्टीमला सिग्नल देतो की अरे बाबा रिॲक्ट करू नकोस, दिस इज प्रेग्नन्सी, दिस इज नॉट हार्म टू युअर बॉडी. सो जर प्रोजेस्ट्रॉनची लेवल थोडीशी कमी झाली तर हलकी स्पॉटिंग दिसू शकते. म्हणूनच काही महिलांना प्रोजेस्ट्रॉनच्या सपोर्ट वरती ठेवल्या जातं. तिसरं कारण म्हणजे सबकोरियॉनिक ब्लेड. हे सबकोरियॉनिक ब्लेड काय असतं? कधी कधी अल्ट्रासाऊंड मध्ये सबकोरियॉनिक हिमॅटोमा आहे असं दिसतं. याचा अर्थ काय? जेव्हा प्लासेंटा तयार होतो तेव्हा तुमच्या गर्भाशयाची भिंत आणि पिशवी यामध्ये थोडा रक्त साचलेलं असू शकतं. हे रक्त जर छोट्या साईजचं असेल तर ते बहुतेक वेळा स्वतःहून रिसॉल्व्ह होतं, त्यासाठी तुम्हाला काहीही करावं लागत नाही. पण अगेन तुमच्या डॉक्टरचे जे काही सजेशन्स असतील ते फॉलो करणे खूप महत्त्वाचे असते, कारण अर्ली प्रेग्नन्सी एक सेन्सिटिव्ह टाइम असतो.